पर सेकंद. आता ऐका, वेगाचं रूपांतर आहे की नाही, मी आता सांगितलं तुम्हाला. क कडून कुठे चाललोय आपण? मी कडे. क मी कमी काय आहे? 5 कमी आहे आणि 18 मोठा आहे. मग कमी असेल ते वर ठेवायचं. म्हणजे मला या 54ला 518 ने गुणलं पाहिजे की नाही. मग मी या 54ला ऐका, या 54ला 518 ने गुणलं. मला सांगा 18 एके 18, 18 त्रिक 54, 5 गुणिले 3 किती येतात? 15. मग आता इथे युनिट मी काय लिहिणार? काय परिमाण लिहिणार? मीटर प्रति सेकंद, किंवा मराठीमध्ये लिहू शकता मी प्रति सेकंद. सोपं आहे की नाही? पुढचा प्रश्न बघूया. आता या प्रश्नामध्ये बघा, ताशी 18 किमी म्हणजेच 18 किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर पर सेकंद. बघा मी 18 लिहिलं ऍज इट इज, बरोबर, गुणिले. आता क कडून मला कुठं जायचंय? मी कडे. कमी वेगाच्या बाबतीत कमी काय आहे? 5/18, बरोबर आहे की नाही. मग 18 एके 18, 18 एके 18, उत्तर काय आलं? 5 मीटर पर सेकंद. सोपं आहे की नाही सांगा. अजून एक प्रश्न बघूया आपण. आता याच्यामध्ये मीटर प्रति सेकंद वरून आपल्याला कुठं जायचंय? किलोमीटर प्रति तास. हे बघा, मीटर प्रति सेकंद कडून किलोमीटर प्रति तास. एम कडून के कडे. एम के गांधी वॉज ग्रेट. मग एम के गांधी ग्रेट होते, तर 25 गुणिले ग्रेट वर ठेवणार. 18 आणि 5 मध्ये ग्रेट काय आहे? 18. ग्रेट म्हणजे मोठं. 18/5. हे बघा, 5 एके 5, 5 5 25, 18 पंचे किती येतात? 90. पण पुढे मी युनिट काय लिहिणार? युनिट लिहिणार किलोमीटर प्रति तास, म्हणजेच ताशी 90चा स्पीड. बरोबर आहे की नाही? बघा पुढचा प्रश्न बघा. आता यामध्ये 35 मीटर पर सेकंद कडून किती किलोमीटर तास? हे बघा, 35 गुणिले कशाने गुणणार? एम के म्हणजे 18/5, 5 एके 5, 5 7 35, 18 7 किती येतात बरं? तर 18 7 येतात 126, म्हणजे 126 किलोमीटर प्रति तास. आहे की नाही? सोपं सांगा. बरोबर. अजून एक प्रश्न बघू आपण.